विद्यार्थी मित्रो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आत्तापर्यंत आपण ॲडव्हान्स अकाउंटिंग, ऑडिटिंग, बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या विषयांचा अभ्यास केलेला होताच आणि करणारे आहोत. परंतु आजपासून आपण इन्कम टॅक्स हा विषय घेऊन मी तुमच्यापुढे येत आहे. त्यावर आपण माहिती घेऊया. त्याचप्रमाणे या टॉपिकवर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कसे येतील हे पाहणार आहोत. तत्पूर्वी थेरॉटिकल फ्रेमवर्क या टॉपिकची आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, माझ्या या चॅनलला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद. आपला सहयोग यापुढील काळातही असाच राहील ही अपेक्षा. तर चला सुरू करूया आपण. इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 इंट्रोडक्टरी. मित्रहो, इन्कम टॅक्सचे आपण 7 भाग केलेले आहेत. पहिला भाग आहे तो म्हणजे इंट्रोडक्टरी भाग, बेसिक कन्सेप्ट, त्याच्यावर मल्टिपल चॉईस कसे येतील. त्यानंतर इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस अँड टोटल इन्कम. अशा या 7 व्हिडिओच्या भागामध्ये आपण पूर्ण माहिती त्या ठिकाणी घेऊ. प्रत्येक टॉपिकवर किमान तुम्हाला 20 क्वेश्चन त्या ठिकाणी मिळतील. असा जर एकंदरीत हिशोब केला तर जवळपास 125 ते 150 क्वेश्चन फक्त इन्कम टॅक्स या एका टॉपिकवर तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील आणि म्हणून हे वर्गीकरण मी या ठिकाणी केलेलं आहे. तर चला सुरू करूया. व्हॉट इज टॅक्स? टॅक्स इज ए कंपल्सरी फिनान्शियल चार्ज और सम अदर ड्यू imposed by government to meet common welfare expenditure of society. There are two types of tax: direct tax and indirect tax. Direct tax means it is a tax due directly on the income or wealth of the person. Direct tax cannot be recovered from somebody's help, that is, its burden cannot be shifted, that is income tax. Second one is indirect tax. It is a tax levied on price of goods or services. For example, GST can be shifted. Its burden can be shifted. That is, person paying the tax can recover it from somebody else. Overview. Income tax came into force on 1st April 1962. मित्र, इथे आपण एक भाग लक्षात घेतला पाहिजे. आपण म्हणतो इन्कम टॅक्स ॲक्ट 1961, परंतु तो सुरू कधी झाला, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कधी झाली? 1 एप्रिल 1962. इट कंटेन्स 298 सेक्शन्स अँड 24 शेड्यूल्स. 298 सेक्शन आणि 24 शेड्यूल्स या ॲक्टमध्ये आहेत. इन्कम टॅक्स ॲक्ट अंडरगोज चेंज every year with additions and deletions brought out by the Annual Finance Act or Taxation Law Amendment Act. हे दोन घटक, हे दोन ॲक्ट त्याला कारणीभूत आहेत. इन्कम टॅक्स इज लिव्ह ऑन द टोटल इन्कम ऑफ द प्रिव्हियस इयर, मागील कालावधीचे, गत कालावधीतले, ऑफ एव्हरी पर्सन, रिटर्न ऑफ विच इज फिल्ड इन असेसमेंट इयर. ज्या वर्षात टॅक्स भरतो ते असेसमेंट इयर. कुठल्या उत्पन्नावर टॅक्स भरतो? मागील वर्षाच्या. म्हणून मागील वर्ष हे प्रिव्हियस इयर आणि चालू वर्षी हे असेसमेंट इयर. प्रिव्हियस इयर. ॲज पर द सेक्शन 3 ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961, प्रिव्हियस इयर मीन्स द फिनान्शियल इयर preceding the assessment year. Income earned during previous year is taxable in assessment year. आत्ताच मराठीत तुम्हाला तो भाग सांगितला. Assessment year. Assessment year means a period of 12 months commencing on 1st April every year. The year in which comes is earned is previous year. For example, income earned during previous year
2019-20 is taxable in assessment year 2020-21. Assessee. Assessee means a person by whom any tax or any sum of money is payable under Income Tax Act 1961. That is called as assessee. Person. Person includes individual. Individual means only a natural person, that is human being. Person includes Hindu undivided family, that is HUF. Company, firm. Company means limited, private limited, public limited. Firm means partnership firm. Association of person, body of individuals, local authority, and artificial judicial person. Income. The definition of income is given under section 2 subsection 24 of the Income Tax Act, is inclusive definition and provides the list of various items treated as income. For example, profit and gains, dividend, salary, rent, capital gain, etc. Exempted income from tax. There are certain incomes which are wholly exempt from the income tax. Such incomes do not form part of total income. For example, agricultural income. Also, there are some incomes which are partially exempted from the tax, that is, exempt up to certain limit, above which they are to be included in the total taxable income. For example, house rent allowance. Agricultural income. As central government has no power to that on agricultural income, it is exempted from tax whether received in cash or in kind. Definition of agricultural income covers cultivators as well as landholders who have rented such agricultural land. It may arise in one of the following three ways. First, rent or revenue derived from land situated in India and used for agricultural purpose, only agricultural purpose. Second, income from such land by agriculture or performance of process ordinarily employed by cultivator or receiver of rent to make the farm produce fit for market sale of such agricultural produce in market. Agricultural income may be derived from farm building required for agricultural operations. हे सगळा भाग आपण या ठिकाणी आता पाहिलेला आहे. हा थेरॉटिकली भाग एकदा चांगला करून ठेवा, कारण या थेरॉटिकल भागामध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत तेच पुढे तुम्हाला मल्टिपल चॉईसला उपयोगी येणार आहे. तर सुरू करूया आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1. इन्कम टॅक्स केम इनटू फोर्स ऑन. तो कधी इम्प्लिमेंट झालेला आहे? 1 एप्रिल 1962, 1962. A. Question 2. Tax is dash dash lieu imposed by government, that is compulsory. म्हणून आपला आन्सर आहे बी. Question 3. Burden of direct tax can not be shifted. Indirect tax be shifted and direct tax not be shifted. Answer D. Question 4. Income Tax Act has how many sections? Theoretical part मध्ये आपण मगाशी पाहिलेला आहे 298 सेक्शन्स आहेत आणि 24 शेड्यूल्स आहेत. म्हणून आपले आन्सर आहे सी. Question 5. Income earned during previous year is taxable in assessment year. आपण previous year assessment yearच्या डेफिनेशन पाहिलेल्या आहेत आणि म्हणून आपण त्या आधारे सांगू शकतो. आन्सर आहे ए. Question number 6. The year in which income is earned is known as, that is previous year. Answer is B. Question number 7. Assessment year starts from
1st April every year. So answer is C. Question number 8. Previous year means the year dash dash the assessment year. Answer is preceding. Answer C. Question number 9. For assessment year 2019-20, relevant previous year is 2018-19. That is, answer is A. Question number 10. Assessee means a person who is liable to pay tax. Yes. Is liable to pay any sum of money under Income Tax Act. Yes. Both are the. For that, answer is C. Question number 11. There are dash dash heads of income under Income Tax Act. Answer is 5. Income from salary, income from house property, income from business profession, income from capital gain, and income from other sources. These are the 5 heads of income under the Income Tax Act. So that answer is D. Question number 12. Definition of income gives as per section 2 subsection 24 of Income Tax Act is. आपण theoretical भाग इन्कमचा पाहिला त्यावेळेस तिथं डेफिनेशन आपल्याला दिसलेले आहे. तिथं असा शब्दप्रयोग आहे की नमूद केलेला होता आणि मी त्याच्यावर ट्रेस दिलेला आहे पहा. दॅट इज इन्क्लुसिव्ह आणि म्हणून आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 13. Agricultural income is, that is, wholly exempted from income tax. Answer is B. Residential status of artificial judicial person can be, it is resident and ordinary resident but not ordinary resident or all of the above. It is a resident, that is answer is C. Question number 15. Mr. Kishore stays in USA for 183 days and remaining in India during 218-19. He is a resident in India. That is answer A. Question number 16. What is poem? POEM. What is the long form of poem? That is place of effective management, not a place of essential management, place of effective merger, point of effective management. No, there is place of effective management. For answer is A. Question number 17. Company is not treated as a resident in relevant previous year if it is a foreign company, not Indian company. So answer is B. Question number 18. Individual cannot be, it is a natural person, it is a human being, it is a not artificially person. So answer is B. Question number 19. How many categories of persons are there in Income Tax Act? There are 7. Head of income is 5 and category of person is 7. So answer is C. Question number 20. Dash dash empowered to leave tax on agricultural income. फक्त आणि फक्त स्टेट गव्हर्नमेंटलाच त्या ठिकाणी पॉवर आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट, कमिशनर, मिनिस्टर ऑफ ॲग्रिकल्चरल कुणालाही पॉवर्स त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून आपलं उत्तर आहे बी, स्टेट गव्हर्नमेंट. मित्र हा टॉपिक कसा वाटला ते निश्चितपणे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नमूद करा. हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित करा. आणि हो, व्हिडिओ ऐकत असताना वर तुम्हाला आयकॉन त्या ठिकाणी दिसेल ते प्रेस करा म्हणजे तुम्हाला
सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी दिसू शकतो. पुढचा टॉपिक आपण पाहणार आहोत, इन्कम फ्रॉम सॅलरी. थँक यू.